माझं नाव ओंकार खेरणार आणि घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बायोनेक्सस अकॅडमी. बायोचे कन्सेप्ट अत्यंत सोप्या आणि सिंपल लँग्वेजमध्ये समजवण्यासाठी. 12वीचा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. हा जो काही कंटेंट आहे तो जेनेटिक्स या विषयाशी संबंध ठेवतो. जेनेटिक्स जी टर्म आपल्याला विल्यम बेटसन यांनी दिली होती त्या संदर्भात आपण बघणार आहोत. आता इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या दोन शब्दांचा मिनिंग काय? तर इनहेरिटन्स म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आई वडिलांमधले काही गुणधर्म आपल्यामध्ये आहे. मग तो आपल्या स्किनचा कलर असेल, हेअरचा टाईप असेल, हेअरचा कलर असेल, डोळ्यांचा रंग असेल, आपली हाईट असेल, आपल्या चेहऱ्याची बांधणी असेल, तर असे बरेचसे गुणधर्म आपल्या आई वडिलांमधून आपल्यामध्ये आले. मग हा जो काही ट्रान्सफर झाला या गुणधर्मांचा, कॅरेक्टरचा, त्याला म्हणायचं इनहेरिटन्स. आता आई वडिलांमध्ये सगळेच कॅरेक्टर जसे जसे आपल्यामध्ये आले का? तर नाही. काही कॅरेक्टर बदलून आले, काही कॅरेक्टर चेंज होऊन आले. आता हा जो काही बदल आहे, हा जो काही चेंज आहे, त्याला म्हणायचं व्हेरिएशन. अशी ह्या दोन टर्म इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन नावाच्या. आता इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन याचा अभ्यास आपण करतो जेनेटिक्स मध्ये. पण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन नक्की कंट्रोल कोण करतं? नक्की कोणाच्या हातामध्ये आहे? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर करणं किंवा बदल करणं, तर ते हातात आहे या जीनच्या. आता जीन म्हणजेच काय? तर जीनची डेफिनेशन आपण सोपीशी पाठ करतो, ती म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए. मग डीएनएचं कुठलाही सेगमेंट म्हणजे जीन का? तर नाही. असा सेगमेंट ज्याला एखादा गुणधर्म, एखादा कॅरेक्टर एक्सप्रेस करता येतं. आपण सोप्या भाषेत लिहूया हवं तर सेगमेंट ऑफ डीएनए. आणि म्हणताना जसं म्हटलं मी की कोणताही सेगमेंट नाही ज्याला एखादा गुणधर्म, एखादा कॅरेक्टर एक्सप्रेस करता येतं. सो आपण ते लिहूया एबल टू एक्सप्रेस अ कॅरेक्टर. कॅरेक्टर शब्द वापरू शकतो किंवा दुसरा शब्द आहे फीचर. इंग्लिश जरा सुधारायचा असेल तर नवीन नवीन शब्द. एबल टू एक्सप्रेस अ कॅरेक्टर ऑफ फीचर. एखाद्या डीएनएचा सेगमेंट जो कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकतो, फीचरला एक्सप्रेस करू शकतो, त्याला म्हणायचं जीन. आता आपण आपला जरी डीएनए म्हटला तरी तो 2200 मायक्रॉनच्या आसपासचा आहे. त्याच्यामधला एक छोटा सेगमेंट ज्याची साधारणतः लेंथ ही 150 केबी किंवा 150 केबीपी, 250 केबीपी म्हणजेच किलो बेस पेअर्स मध्ये 250 किलो बेस पेअर्स, 150 किलो बेस पेअर्स, 270 किलो बेस पेअर्स, 390 किलो बेस पेअर्स, अशी काही असू शकते. हे अशा प्रकारच्या जीनची साईज असलेला एक सेगमेंट ज्याला आपण कॅरेक्टर एक्सप्रेस करताना बघू शकतो, त्याला आपण जीन म्हणतोय. तर जीनच्या कंपॅरिझन मध्ये अलील नक्की कोण? तर अलील हे जीनचे प्रकार असतात. जीनचे डिफरंट फॉर्म्स असतात. आपण डेफिनेशन पाठ करताना पाहिली असेल, अलील्स आर द ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. आपण हवं तिथेच लिहूया डिफरंट फॉर्म्स ऑफ जीन. डिफरंट फॉर्म्स ऑफ जीन. जीनचे वेगळे प्रकार. जसं मी म्हणताना म्हटलं की जीन आपल्यातला एखादा गुणधर्म किंवा कॅरेक्टर सांभाळतो, तर आपल्या कॅरेक्टरचे थोडेसे प्रकार असू शकतात ना. जर आपण सोपं गार्डन पी प्लांट बद्दल बोललो, जे मेंडलने सुद्धा वापरलं होतं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी, तर गार्डन पी प्लांटचा आपण फ्लावरचा कलर म्हणजे फुलाचा रंग जो आहे त्याबद्दल आपण हवं तर बोलूया. आता फ्लावर कलर ह्या एका गुणधर्माबद्दल, ह्या एका कॅरेक्टर बद्दल जर बोललो तर मेंडलला पण त्याचे 2 प्रकार सापडले होते. त्याचा एक प्रकार सापडला होता कलर्ड आणि दुसरा प्रकार सापडला होता तो म्हणजे व्हाईट. याचा अर्थ फ्लावर कलर ह्या कॅरेक्टरला, ह्या गुणधर्माचे 2 प्रकार झाले. मग आपण असं म्हणूया की जीन जो आहे तो फ्लावर कलरला कंट्रोल करतोय आणि त्याचे जे 2 फॉर्म्स आहेत कलर्ड आणि व्हाईट, या दोघांना रेग्युलेट करणारा, कंट्रोल करणारा किंवा प्रोड्यूस करणारा जो आहे तो अलील. आता कलर्ड आणि व्हाईट या दोघांमध्ये एक नेचर आहे. काय? ह्या दोघांमधला एक जो आहे ना तो नेहमी स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी खूप मेहनत करतो किंवा दुसऱ्याला एक्सप्रेस न होऊ देण्यासाठी मेहनत करतो. आता जो स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी मेहनत करेल किंवा दुसऱ्याला एक्सप्रेस न होऊ देण्यासाठी मेहनत करेल त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. आणि जो बिचारा दुसऱ्याच्या प्रेशर अंडर एक्सप्रेस नाही होत, सप्रेस होऊन जातो, त्याला म्हणतो आपण रेसेसिव्ह. मेंडलने पण आपल्याला समजावलं होतं की कलर्ड आणि व्हाईट या दोघांपैकी जो कलर्ड आहे तो डॉमिनंट आहे आणि जो व्हाईट आहे तो रेसेसिव्ह आहे. सो अलील हा विषय आहे. एका जीनचे 2 वेगवेगळे भाग म्हणजे अलील्स. सोपं आणि अलील्सचे 2 वेगवेगळे प्रकार, त्यातला एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह. काय मिनिंग आहे डॉमिनंट आणि रेसेसिव्हचा? डॉमिनंट जो स्वतःला एक्सप्रेस करतो किंवा दुसऱ्याला सप्रेस करतो,
आणि रेसेसिव्ह जो डॉमिनंटच्या प्रेझेन्समध्ये एक्सप्रेस नाही होत. मग रेसेसिव्ह कधी एक्सप्रेस नाही होत का? होतो. जेव्हा तो एकटा असेल तेव्हा, डॉमिनंट नसेल तेव्हा एक्सप्रेस होतो. आता ते कसं काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बघत राहा बायोनेक्स अकॅडमीचे व्हिडिओज तुम्हाला सोप्या भाषेमध्ये बायो समजवण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी लवकरच भेटू. थँक्यू व्हेरी मच.